आम्हाला न्याय मिळण्यासाठी रात्रंदिवस मोर्चामध्ये तब्येत बरी नसताना उपस्थित असणारे आमचे दादा, त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ संतोष अण्णा देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून केला गेला। त्या क्षणापासून आजपर्यंत आपण सर्वजण ताकदीनं याचा छडा लावण्यासाठी उभे आहोत। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय। पहिला मोर्चा रेणापूरमध्ये झाला, दुसरा मोर्चा आमच्या बीडमध्ये झाला, त्याच्यानंतर परभणीत झाला, पुण्यात झाला, पैठणमध्ये झाला, काल जालन्यात झाला आणि आज धाराशिवमध्ये होतोय। महाराष्ट्रातल्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे, सर्व पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, आम्ही सर्वजण आणि तुमच्या सहित आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी झगडतोय की संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, त्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे आणि त्याला 302 मध्ये ऍड केला पाहिजे। पहिल्या दिवसापासून आपली मागणी। महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा रास्त अभिमान असला तरी काल बीड जिल्ह्यातल्या पोलिसाला कोर्टाने विचारलं,